संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7ही प्रकरणं आतापर्यंत आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत। हे 7 प्रकरणं आपण नेहमी लक्षात ठेवा। कालच्या प्रवचनामध्ये सारांश रूपे आपण हे 7ही प्रकरणं तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळावे, पुन्हा तुम्हाला त्याचं चिंतन व्हावं याकरिता आपण कालच्या प्रवचनात सुद्धा या 7ही प्रकरणांचा आपण सांगितलेलं आहे। 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान, 4 प्रकारचे सम्यक प्रधान, 4 प्रकारचे रिद्धिपात, 5 प्रकारचे इंद्रिय, 5 प्रकारचे बल, सत्त बोजांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग, अशा 7 प्रकरणांमध्ये हे संपूर्ण 37 बोधिपाक्षीय धम्म विभाजित केलेले आहेत आणि आपण या 7ही प्रकरणांचा म्हणजे या 37 बोधिपाक्षीय धम्माचा या सर्व 37 तत्वांचा अभ्यास आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेला आहे। एक बोधिसत्व जेव्हा या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करतो, चिंतन करतो, वाढवतो, बहुलिक तब्बा त्याला वाढवतो, तेव्हा तो बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो। हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय। म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गाचे हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारातूनच तो बोधिसत्व आपल्या पारमी बलाने बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो। परंतु बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्या अगोदर म्हणजे बुद्धत्वाची अवस्था तो प्राप्त करणारच आहे, बुद्ध होणारच आहे, परंतु बुद्ध होण्या अगोदर तो बोधिसत्व दुःखमुक्त होत असतो। आपल्या जीवनामध्ये तो एक दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करत असतो। जसं काल मी बोललो, दुःखमुक्त होणे, एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून दुःखमुक्त होतो, तो त्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करतो, नंतर तो बुद्ध बनतो। बघा, नंतर बुद्ध बनतो। तर ही जी बोधिसत्वाची दुःखमुक्तीची जी अवस्था आहे ती काय आहे? आपल्याकडे दुःखमुक्त होणे हा शब्दप्रयोग बऱ्याच वेळेस वापरल्या जातात। दुःखमुक्त होणे सर्वच धर्मामध्ये सर्वच प्रवचनकार जे आहेत ते अशा प्रकारे शब्दप्रयोग वापरतात। काही लोकांना वाटते दुःखमुक्त होणे म्हणजे काय, मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होणे, म्हणजे नरकातून मुक्तता मिळाली,
स्वर्गप्राप्ती झाली म्हणजे काय झालो, आपण दुःखमुक्त झालो, सर्व दुःखातून आपली मुक्तता झालेली आहे. म्हणजे मेल्यानंतर, माणसाच्या मृत्यूनंतर ती दुःखमुक्ती आहे, ती आपल्या काय कामाची हो? या जिवंतपणे आपण सुखी झालो पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला आता तहान लागलेली आहे, तुम्हाला आता तहान लागली आणि मी म्हणतो की पुढच्या जन्मात तुम्हाला मी देतो, तर तुमची तहान भागेल का? नाही ना. आता जे काही आपल्याला दुःख भेडसावत आहेत, दुःख, दरिद्री, नाराजगी, बेचैनी, जे काही दुःख आपण भेडसावत आहोत, हे दुःख कमी झालं पाहिजे. म्हणजे आपल्या चित्तातील अकुशल विचार नष्ट झाले पाहिजे, चित्तातील अकुशल संस्कार नष्ट झाले पाहिजे. आणि तेव्हा जाऊन जेव्हा तुमचं चित्त परिपूर्ण, परियोधपनं म्हणतो ना आपण, परियोधपनं एतं बुद्धान शासनं, जेव्हा तुमचं चित्त परिपूर्णपणे शुद्ध होते, ते खऱ्या अर्थानं तुमची दुःखमुक्तीची अवस्था आहे. ती खरी दुःखमुक्तीची अवस्था आहे. कारण भगवान बुद्ध म्हणतात, सुख आणि दुःख हे कशावरती अवलंबून आहे? तुमच्या मनावर अवलंबून आहे, शरीरावर नाही. शरीरावर नाही. शरीर तर आज आहे, उद्या नष्ट होणार आहे. तुमचं सुख आणि दुःख हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणून मनावर लक्ष दिलं पाहिजे आपण, या मनाचं शुद्धीकरण केलं पाहिजे आपण. आणि भगवान बुद्धांनी जी दुःख मुक्तीची अवस्था सांगितलेली आहे, किंबहुना एक बोधिसत्व जी दुःख मुक्तीची अवस्था प्राप्त करतो, ती सुद्धा या मनाशी निगडीत आहे. मेल्यानंतरची नाही बरं, ते स्वर्ग प्राप्ती, नरकातून मुक्त वगैरे ते नाही, ते बिलकुल नाही. जिवंतपणी याच जन्मामध्ये एक बोधिसत्व किंवा एक श्रावक किंवा एक तुमच्यासारखा धम्म अनुयायी याच जन्मामध्ये या 37 बोधी पाक्षीय धम्माचा अभ्यास करत करत, त्याची भावना करत करत, त्याचं चिंतन करत करत, त्याला वाढवत तो आपल्या चित्तातील 10 प्रकारच्या बंधनांना तोडतो. किती प्रकारचे बंधन आहेत? 10 प्रकारचे बंधनं. म्हणजे ज्याला बुद्ध दुःखमुक्त म्हणतात ना, दुःखमुक्त व्हा, दुःखमुक्त व्हायचं आहे. हे दुःखमुक्त व्हायचं आहे म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या चित्तावर आघात करणाऱ्या 10 प्रकारच्या बंधनांना तोडायचं आहे. 10 प्रकारचे बंधन आहेत जे तुम्हाला नेहमी दुःखी करतात, जे तुम्हाला नेहमी दुःख देत राहतात. आणि आजही आपण या लोकसमुदायामध्ये पाहतो, जे जे लोक दुःखी आहेत, जे जे लोक दुःखी आहेत, त्यांच्या दुःखाला हे 10 कारण आहेत, हे 10 प्रकारचे अडथळे आहेत, हे 10 प्रकारचे संयोजने म्हटलेलं आहे, हे संयोजने आहेत. आणि जो या 37 बोधी पाक्षीय धम्माचा अभ्यास करता 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 तो आपल्या चित्ताला या 10 प्रकारच्या बंधनातून मुक्त करतो. हे 10 प्रकारचे ब्रेकर्स आहेत, अडथळे आहेत, की ज्या अडथळ्यामुळे तुम्ही दुःखमुक्त होत नाही. जसं रोडनं तुम्ही गाडी चालवत आहात, बरोबर आहे, तुम्ही गाडी चालवत आहात आणि मधामध्ये ब्रेकर्स येतात बघा, ज्याला आपण ब्रेकर येतात, गतिरोधक, तर लगेच तुमची स्पीड, गाडीची स्पीड कमी होते. तुम्ही ब्रेक दाबता म्हणजे काय? तुम्ही त्या मार्गावर चालता चालत तुमचं मार्गक्रमण स्लो झालं, हळू झालं. हे ब्रेकर्स आहेत बघा, 10 प्रकारचे ब्रेकर्स आहेत. त्याला भगवान बुद्ध 10 प्रकारचे संयोजने म्हणतात. काय म्हणतात? 10 प्रकारचे संयोजने. आणि या 10 प्रकारच्या संयोजनांना दुसरा आणखीन एक शब्द आहे, मारबंधन. एक आणखी शब्द त्याला म्हणतात मारबंधन. मार म्हणजे काय? मार ते मारणे नाही बरं, मार म्हणजे काय? मारसेना. यापूर्वी आपण हा शब्द बऱ्याचदा वापर, मारसेना. मारसेना म्हणजे काय? जसं एखादा बलाढ्य राजा आपल्या बलाढ्य सैन्यासह आक्रमण करतो जिंकण्यासाठी, तसं तुमच्या चित्तातील जे जे विकार आहेत, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, लोभ, दुर्भावना, हे सगळे विकार याला मारसेना म्हटलेलं आहे. जे विकार एखाद्या सेनेप्रमाणे तुमच्यावरती हल्ला करतात, तुम्हाला दुःखी करतात, तुम्हाला हरवतात, म्हणून त्याला मारसेना म्हटलेला आहे. तर हे 10 प्रकारचे मारबंधन आहेत, हे शब्द वापरलेले आहेत. 10 प्रकारचे संयोजने म्हटलेलं आहे, 10 प्रकारचे मारबंधन म्हटलेलं आहे, 10 प्रकारचे अडथळे म्हटलेलं आहे, 10 प्रकारचे हे ब्रेकर्स आहेत.
जे तुम्हाला तोडायचे आहेत, जे तुम्हाला नष्ट करायचे आहेत. आणि जो साधक म्हणजे तुमच्यासारखा उपासक किंवा उपासिका, आमच्यासारखा भिक्षू किंवा भिक्षुणी किंवा एक बोधिसत्व या 10 प्रकारच्या बंधनांना म्हणजे मार बंधनांना तोडून, हे 10 प्रकारच्या संयोजनांना तोडून तो दुःखमुक्त होतो. जिवंतपणे आपल्या मनाला दुःखमुक्त म्हणजे हे चित्ताची अवस्था तयार होते बघा. त्याचं चित्त म्हणजे त्या बोधिसत्वाचं चित्त अशा अवस्थेमध्ये येते की त्या अवस्थेमध्ये चित्तात कोणताच विकार राहत नाही. ते चित्त परियोतपणं शुद्ध झालेलं परिपूर्णपणे म्हणजे निष्कलंकित झालेलं आहे, मार बंधनातून मुक्त झालेलं आहे, ते संयोजनातून मुक्त झालेलं आहे. तर ही 10 प्रकारची बंधनं आहेत आणि या 10 प्रकारच्या बंधनांनाच आपण या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत समजून घेणार आहोत. म्हणजे एक बोधिसत्व कशा पद्धतीने या 10 प्रकारच्या बंधनांना तोडून सुरतापन्न होतो, दुःखमुक्तीची पहिली अवस्था. सकृदागामी होतो, दुःखमुक्तीची दुसरी अवस्था. अनागामी होतो, दुःखमुक्तीची तिसरी अवस्था. अरहंत होतो, दुःखमुक्तीची चौथी अवस्था. त्यालाच म्हणतात दुःखमुक्त होणे. अरहंत म्हणजे काय? ते दुःखमुक्त होणे आहे, त्यालाच म्हणतात दुःखमुक्त होणे. तर ह्या 4 पायऱ्यात बघा, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत. आणि हे जे अरहंत जे पद आहे, चित्ताची अरहंत जी अवस्था आहे, त्यालाच म्हणतात दुःखमुक्तीची अवस्था. तर आपल्याला सुद्धा या दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त करायचं आहे. आपल्याला ही अरहंत अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, दुःखमुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचाय. तर सध्या जो आपला विषय सुरू आहे 37 बोधी पाक्षीय धम्म, या अंतर्गत बोधिसत्व या 10 बंधनांना तोडून कशा पद्धतीने श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो, अरहंत होतो, हे थोडं आपण एक एक तत्व समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हे 10 प्रकारचे बंधनं कोणते आहेत? अगोदर मी तुम्हाला हे 10 प्रकारचे बंधनं सांगतो. पाली शब्द आहेत, पाली वचनं आहेत. त्या प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगणारच आहे. हे 10 बंधनं कोणते बघा. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शील बत्त परामस्स, कामराग, पटीग, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या. हे 10 प्रकारचे बंधनं आहेत. या 10 प्रकारच्या बंधनांना आपल्याला तोडायचं आहे, दुःखमुक्त व्हायचं असेल तर. हे 10 प्रकारचे संयोजने, मारबंधने आपल्याला तोडायची आहेत. तर बघा, एक बोधिसत्व या 10 प्रकारच्या बंधनांना तोडून आपल्या चित्ताला परिपूर्णपणे शुद्ध करतो. बघा, शुद्ध करतो चित्ताला. जसं चित्त तुमच्याकडे पण आहे ना, म्हणजे मन सर्वांनाच आहे ना. बोधिसत्वाला पण मन असतं, चित्त ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला पण चित्त आहे, मला पण चित्त आहे, मन. बोधिसत्वाकडे पण मन आहे, भगवान बुद्धांकडे पण मन आहे. पण आपल्या सर्वांचं मन सारखंच आहे का? आपल्या सर्वांची मानसिक अवस्था सारखीच आहे का? नाही. तुमच्या मनाची अवस्था वेगळी आहे, माझ्या मनाची अवस्था वेगळी आहे. त्यानंतर बोधिसत्व जे असतात त्यांच्या मनाची अवस्था नक्कीच वेगळी असेल ना. आणि बुद्ध जे असतात त्यांचं मन तर हे शुद्ध असते, निष्कलंकित असते. त्यांचं मन परियोतपणं, बुद्धाचं मन परिपूर्ण शुद्ध असते. तर बुद्ध म्हणतात ही चित्ताची अवस्था आहे बघा. असे 7 प्रकारच्या चित्त अवस्था बुद्धाने सांगितलेल्या आहेत. किती? म्हणजे आपली जी चित्त अवस्था असे 7 प्रकारच्या चित्त अवस्था आहेत. त्यापैकी जी पहिली चित्त अवस्था आहे त्याला म्हटलेलं आहे संक्लेश चित्त अवस्था. संक्लेश चित्त अवस्था याचा अर्थ होतो की ज्या चित्तामध्ये राग, द्वेष, क्रोध, मोह, माया हे सगळे विकार आहेत त्याला संक्लेश चित्त म्हणतात. आता हे चित्त आपल्या सर्वांचंच आहे. आपल्या सर्वांमध्ये राग आहे, आपल्या सर्वांमध्ये द्वेष आहे, प्रत्येकामध्ये आहे ना. कारण अजूनही आपण रागातून मुक्त झालेलो नाही, या विकारातून मुक्त झालेलो नाही आहे की नाही. जरी आपण आता शांत जरी असलो पण वेळेप्रसंगी रागही उत्पन्न येतो,
द्वेषही येतो, क्रोधही येतो, कधी कधी दुर्भावनाही येते. हे विकार आहेत ना आपल्या मनामध्ये, कारण आपण या सामान्य लौकिक जीवनामधले लोक आहोत बघा, आहे की नाही. प्रयत्न करतोय आपण या संक्लेश चित्तातून वर जाण्यासाठी. तर हे पहिला चित्त अवस्था आहे, हे सामान्य लोकांमध्ये असते बघा. सामान्य लोक संक्लेश चित्त. पण बघा आता आपण प्रयत्न करत आहोत की नाही चित्ताला शुद्ध करण्याचा, तर वरची अवस्था प्राप्त होते. तर मग दुसरी चित्त अवस्था होते श्रोतापन्न चित्त अवस्था. दुसरी अवस्था प्राप्त होते, म्हणजे या क्लेशातून त्याचं चित्त मुक्त होते, त्याचं चित्त दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होते, श्रोतापन्न चित्त अवस्था. त्यानंतर आणखीन प्रयत्न करता करता तिसरी अवस्था प्राप्त होते सकृदागामी चित्त अवस्था. आणखीन प्रयत्न करता करता चौथी अवस्था प्राप्त होते अनागामी चित्त अवस्था. आणखीन प्रयत्न करता करता पाचवी अवस्था प्राप्त होते, त्याला म्हटलेलं आहे अर्हंताची चित्त अवस्था. अर्हंत जे होतात त्यांचं पण चित्त आहे, पण वेगळं आहे बघा सामान्य लोकांनी, त्याच्यामध्ये क्लेश नाही आहे. हे 10 प्रकारचे बंधनं तुटलेले आहेत त्याचं चित्त, अर्हंताची चित्त अवस्था. त्यानंतर 6वी पच्चेक बुद्धाची चित्त अवस्था. पच्चेक बुद्ध जे बुद्धत्वाच्या मार्गावर चालतात पण दुःखमुक्त होतात, लोकांना दुःखमुक्तीचा उपदेश करत नसतात, ते पच्चेक बुद्ध, त्यांची पण चित्त अवस्था आहे, ती 6व्या क्रमांकाची आहे. आणि 7व्या क्रमांकाची सर्वोच्च चित्त अवस्था आहे साक्षात सम्यक संबुद्धांची चित्त अवस्था. तर आता बघा आपली जी चित्त अवस्था आहे ते संक्लेश चित्त अवस्था आहे. आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये क्लेश आहेत, विकार आहेत. आपल्याला या चित्त अवस्थेला वर न्यायचं आहे, हळूहळू 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 अर्हंत अवस्थेपर्यंत न्यायचं आहे. तर हीच अर्हंत अवस्था आहे. त्यापैकी हे जे 10 प्रकारचे मारबंधनं आहेत, या मारबंधनाला आपण एक एक करून समजून घेऊया की कशा पद्धतीने हे 10 प्रकारचे बंधनं आपल्याला तोडायची असतात. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं हे 10 प्रकारचे बंधनं पुन्हा एकदा सांगतो बघा. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शील बत्त परामस्स, कामराग, पटीग, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या. हे 10 प्रकारचे बंधनं आहेत. तर एक बोधिसत्व या 37 बोधी पाक्षीय धम्माची भावना करत राहतो, भावना करतो, चिंतन करतो, मनन करतो, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करतो, चिंतन करतो, मनन करतो. तर या सर्व तत्वांचं आचरण करता 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 अगदी सुरुवातीला त्या बोधिसत्वाच्या चित्तातील 3 बंधनं तुटतात. किती? या 10 पैकी 3 बंधनं तुटतात. कोणती कोणती? सक्काय दिट्ठी हे पहिलं बंधन तुटते, दुसरं विचिकिच्छा हे दुसरं बंधन तुटते, आणि तिसरं शील बत्त परामस्स हे 3 बंधनं तुटतात. आणि ज्या वेळेला या 10 पैकी हे सुरुवातीचे 3 बंधनं तुटतात आपल्या चित्तातील, तेव्हा तो बोधिसत्व दुःखमुक्तीच्या पहिल्या अवस्थेला प्राप्त होतो, ज्याला म्हणतात श्रोतापन्न. समजलं? श्रोतापन्न म्हणजे काय? या 10 पैकी 3 बंधनं जेव्हा तुटतात तेव्हा चित्ताची जी अवस्था असते त्या अवस्थेला म्हणतात श्रोतापन्न. आता हे श्रोतापन्न पण समजून घेऊ काय आहे शब्दाचा अर्थ. श्रोतापन्न, श्रोत म्हणजे प्रवाह किंवा मार्ग, श्रोत म्हणजे प्रवाह, आणि आपन्न, पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. आपण म्हणत नाही का इथे स्थानापन्न व्हा असं म्हणतो ना आपण, म्हणजे या स्थानावरती आपण व्हा, म्हणजे स्थानावरती प्रतिष्ठित व्हा असं म्हणतो ना आपण. तसंच स्थानापन्न, तसंच हे आहे श्रोतापन्न. त्या दुःखमुक्तीच्या श्रोतमध्ये, प्रवाहामध्ये तो आता प्रतिष्ठित झालेला आहे. म्हणजे संक्लेश चित्तातून तू बाहेर निघाला आणि जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे त्या दुःखमुक्तीच्या श्रोतमध्ये तो पन्न झाला. म्हणजे काय झाला? श्रोतापन्न झाला. तर श्रोतापन्न म्हणजे काय? चित्तातील 3 प्रकारचे बंधनं तोडणे. कोणते कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, आणि तिसरं आहे शील वत्त परामस्स. आता हे 3 बंधनं आहेत.
या तीनही बंधनांचा शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगतो काय काय. याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे. मागच्याही वर्षावासामध्ये आपण जे आपण प्रवचन मालिका सुरू केली होती त्यामध्ये इतिपिसो भगवा अरहंग ही जी बुद्धवंदना आपण या ठिकाणी बघितली की आपले जे भगवान आहेत ते अरहंत आहेत. इतिपिसो भगवा, आमचे भगवान अरहंत आहेत, अरहंग आहेत. हे अरहंत म्हणजे काय त्या प्रवचन मालिकेमध्ये आपण बघितलं होतं मागच्या वर्षावासामध्ये. पुन्हा तोच भाग आपल्याला थोडा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. 3 बंधन आहेत. पहिलं सक्काय दिठ्ठी. सक्काय दिठ्ठी या शब्दाचा अर्थ होतो सकाय. काय म्हणजे काय? काय म्हणजे काया, आपलं हे शरीर काया. दिठ्ठी म्हणजे दृष्टी. या कायेबद्दल चुकीची दृष्टी असणे. चुकीची दृष्टी म्हणजे काय? जसं आपले जे शरीर आहे या शरीराबद्दल चुकीची दृष्टी ठेवणे. म्हणजे हे मी आहे, हे माझं आहे, हे मी आहे, हे माझं आहे. हे सर्वात मोठं बंधन आहे दुःखमुक्तीच्या अवस्थेतील. मी आणि माझं, हे शरीर हे मी आहे, हे माझं आहे बघा. आणि मला सांगा, जे लोक मी माझं मी माझं मी माझं याच्यामध्ये जर फसलेले असतील तर दुःखमुक्त कधी होतील बरं? मी माझ्या म्हणजे मी सुटत नाही, माझ्यातला मी सुटतच नाही बघा. मी लय मोठा आहे मी आणि माझं, अरे बापरे, माझं तर जाऊनच द्या. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे आणि हे मी आहे. तर जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की अरे या जीवनामध्ये मी जे म्हणतो ना, इथं मी नाही आहे, इथं मी नाहीच आहे. आणि ज्याला म्हणतो माझं माझं, अरे माझं माझं मेल्यानंतर सोबत काहीच येत नाही. ज्याला आपण म्हणतो नाही माझं माझं, सोबत काहीच येत नाही बघा. मग जिथं आपण मी आहे, जिथं माझं आहे, तो माणूस दुःखी राहणार की नाही? इथे मी नाही आणि माझं नाही, जे मी नाही माझं नाही त्याच्याबद्दल लोक असतात ते ठेवतात बघा. हे मी आहे, हे माझं आहे, मी आहे, माझं आहे. तर बघा तुम्ही विचार करा बरं, हे शरीर तरी आपलं आहे का? हे शरीर आपलं आहे का? ह्या केसांना ऑर्डर द्या बरं. हे बघ, हे माझे केस आहेत, 50 वर्षाचा झालो तरी पांढरं व्हायचं नाही. केस ऐकतात का तुमचं? ऐकतात? नाही ऐकत ना. मग ज्याला म्हणतो की माझे केस आहेत, कुठं आले माझे केस? हे दात, माझे दात बघा, म्हणजे माझं माझे माझे, अरे हे माझं नाही आहे. हे यांना ऑर्डर द्या की मी 80 वर्षाचा झालो तरी पडायचं नाही, कारण 80 वर्षाचं मला खाता आलं पाहिजे, तोडता आलं पाहिजे, पडायचं नाही. दात तुमचं ऐकतात का? नाही ऐकत ना. अरे हे शरीर आपलं नाहीच आहे. या निसर्ग नियमानुसार हे शरीर वृद्ध होणार आहे, म्हातारं होणार आहे, एक दिवस आजारी पडणार आहे, एक दिवस मरणार आहे. मग ज्याला आपण म्हणतो हे माझं माझं माझं, हे मी मी, अरे इथं मी कुठेच नाही आहे बघा. आता माझं नाव धम्मानंद आहे. ह्या शरीराने धम्मानंद कुठे सांगा बरं? हे डोळे माझे धम्मानंद आहेत का? हे नाक धम्मानंद आहे का? हे तोंड धम्मानंद आहे का? हे 2 हात धम्मानंद आहेत का? जर कोणी माझ्या शरीराचे तुकडे केले, ढळ वेगळं केलं, हात वेगळा केला, पाय वेगळा केला, शरीरातले पार्ट्स छोटे छोटे पार्ट्स सगळे वेगवेगळे केले, हे पार्ट्स वेगवेगळे केले, या सर्व बॉडी पार्ट्समध्ये धम्मानंद कुठे सांगा बरं? कुठेच नाही आहे. धम्मानंद कुठेच नाही. म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करा की यामध्ये ज्याला म्हणतोय मी आहे, अरे इथं मी असं काहीच नाही आहे. हे शरीर जे आहे, या शरीराचं एकच सत्य आहे की हे शरीर अनित्य आहे. हे जाणलं पाहिजे आपण. हे शरीर अनित्य आहे, याच्यात नित्य असं काहीच नाही आहे. हळूहळू हळूहळू हे शरीर म्हातारं होणार आहे, हळूहळू हे शरीर वृद्ध होणार आहे, हे शरीर हळूहळू कमजोर होणार आहे, हे शरीर हळूहळू आजारी पडणार आहे, एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं ह्या शरीराचा धर्म आहे. अनित्य आहे शरीर, हे आपण जाणलं पाहिजे. पण लोक जाणत नाही ना. का बरं? कारण लोक सक्काय दिठ्ठीमध्ये फसलेले आहेत, म्हणून ते लोक दुःखमुक्त होत नाही. मी आणि माझं, मी आणि माझं. तर ज्यावेळेस तो साधक, तो बोधिसत्व आपल्या या बोधी धर्मांचा अभ्यास करत 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 ते 4 स्मृतीपासून बघितले ना आपण, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवतात बघा
की या शरीराचे धर्म आहेत. कोणते कोणते? सत्य आहे, अनित्य सत्य आहे. शरीर हे अनित्य आहे. या शरीरामध्ये आत्मा नाही आहे, म्हणजे अनात्मा आहे. अरे हे दुःख आहे, याच्यामध्ये हे सगळं दुःख आहे बघा. हे सगळं घाणीचं घर आहे. आणि जे घाण आहे त्याला म्हणतो का हे माझं आहे म्हणून? हे जे घाण शरीरामध्ये आहे, जे आपण बाहेर काढतो, घाण नाकातली घाण निघाली बाहेर, म्हणतो का आपण हे माझं आहे असं म्हणतो का आपण? उलटी करतो आपण, हे म्हणतो काय माझी उलटी आहे म्हणून? हिरवी असो, निळी असो, कोणती असो, ही माझी उलटी असं म्हणतो का आपण? छीचे करतो ना आपण, करतो की नाही? बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण ते खरं सत्य पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला त्याचा तिटकारा येते बघा. पण एक साधक जेव्हा असतो ना, एक साधक ध्यान करणारा सकाय दिठ्ठीमध्ये फसत नाही. तो आपल्या शरीराची काळजी घेतो. शरीराची काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण शरीर अनित्य आहे. काळजी घ्या, पण शरीराबद्दल आसक्त राहू नका. या शरीराबद्दलचे सत्य समजून घ्या. सकाय दिठ्ठी हे मोठं बंधन आहे बघा. ज्यावेळेस तो साधक मी आणि माझं या बंधनातून मुक्त होतो, तो सकाय दिठ्ठी या बंधनाला तोडतो बघा. हे पहिलं बंधन आहे, मी आणि माझं. बस केवळ आपल्याला या मी आणि माझं याच्यातून बाहेर निघा. बघा तुम्हाला या जीवनातलं हे सर्वोत्तम सत्य कसं समजू येते बघा. अगदी महत्वाचं आहे बघा. हे पहिलं बंधन आहे. त्यानंतर दुसरं बंधन कोणतं? दुसरं बंधन आहे विचिकिच्छा. किच्छा, विची आणि किच्छा हा पाली शब्द आहे. किच्छा याचा अर्थ होतो शंका, आणि विचिकिच्छा याचा अर्थ होतो विचित्र प्रकारची शंका घेणे. शंका म्हणजे कशावर शंका घेणे? या जीवनाबद्दल शंका घेणे. या जीवनामध्ये जर कोणी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला त्याच्यावर शंका घेणे. शंकाच घेतात बघा, डाऊट्स घेतात. म्हणजे असंख्य शंका मनामध्ये उत्पन्न होतात, तर दुःखमुक्तीचा मार्ग समजत नाही. आपल्या समाजात म्हणजे बौद्ध समाजामध्ये पण विचिकिच्छा असणारे लोक आहेत बघा. आम्ही स्वतः पाहतो ना, विचिकिच्छा असणारे लोक आहेत बघा. बुद्धावर शंका घेतात. म्हणजे विचिकिच्छा कशी आहे बघा. बुद्धावर शंका घेतात. काही प्रश्न विचारतात बघा. भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे तो बरोबर मार्ग नाही. दुःख सांगतात बुद्धाचं असं, बुद्धाचं तर. विचिकिच्छा असे काही विद्वान लोक झाले बघा. 2 पुस्तकं वाचतात आणि महाकारुणिक भगवान बुद्धांच्या तत्वावरती शंका घेतात. जसं काही स्वतःला लई समजलं, मी लई हुशार झालो असं म्हणून बघा आपली खुडचड बुद्धीचं प्रदर्शन करतात. बुद्धावर शंका घेतात, बुद्धाने शिकवलेल्या धम्मावर शंका घेतात. आणि भिक्खू संघ तर हे जसं काय गव्हर्नमेंटची प्रॉपर्टीज आहेत असं टीका टिप्पणी करतात बघा. भयानक टीका टिप्पणी करतात भिक्खू संघावरती बघा. भयानक टीका टिप्पणी करतात. जसं काही त्यांनी राईट घेतलेला आहे, हक्क मिळेल त्यांना सरकारकडून, करा टीका टिप्पणी भिक्खू संघावर. किती करतात पाप कर्म करतात आपल्या वाणीचं. भिक्खू संघावर टीका करणं हे सुद्धा अकुशल कर्म आहे. कारण भिक्खू संघ म्हणजे 2-4 भंतेजींचा मिळून संघ होत नसतो बघा. केवळ औरंगाबादचे भिक्खू मिळून संघ होत नसतो. केवळ मुंबई नागपूरचे मिळून संघ ही खूप मोठी संकल्पना आहे. आणि या संघामध्ये बुद्ध सुद्धा असतात बघा. म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो बघा. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. श्रीलंकेमध्ये बघा, म्हणजे संघाला ज्या भोजन देतात ना, भोजनदान संघाला, तर त्या ठिकाणी जेव्हा 4 भिक्षू असतील ना तर त्याला संघ मानले जाते त्या ठिकाणी. पण कमीत कमी 5 भिक्षू असले पाहिजे संघासाठी, जेव्हा संघ तयार होतो. पण श्रीलंकेमध्ये 4 भिक्षू असले की ते संघ मानतात. मग एका भंतेजींना मी विचारलं असं का बरं, तर ते म्हणाले की 4 भंतेजी तर आहेतच, पण 5वे जे आहेत ते भगवान बुद्ध आहेत बघा. म्हणजे संघामध्ये पण बुद्ध उपस्थित आहेत. संघ वेगळा, बुद्ध वेगळे नसतात. संघावरती टीका टिप्पणी करणं डायरेक्ट बुद्धांवरती टीका करणं आहे बघा. असे लोक झालेले आहेत. हे विचिकिच्छा हा सर्वात मोठा विकार आपल्या काही लोकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. कसे दुःखमुक्त होतील बघा ते. ज्या महामानवाने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला त्याच दुःखमुक्तीच्या मार्गावर शंका घेतील तर दुःखमुक्त कसे होतील? बुद्धावर शंका घेणं ही विचिकिच्छा आहे. धम्मावर शंका घेणं ही विचिकिच्छा आहे. संघावर शंका घेणं ही सुद्धा विचिकिच्छा आहे. म्हणून बांधवांनो,
कधीच आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल शंका येऊ देऊ नका. ठासून विश्वासानं तुम्हाला जे पटवून द्या की बुद्ध जे आहेत, बुद्धच माझे कल्याणाचे मार्गदाता आहे, बुद्धच माझे दुःखमुक्तीचे मार्गदाता आहे, धम्म हाच माझा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि संघ हा माझा कल्याण मित्र आहे, माझा कल्याण मित्र संघ आहे, असं नेहमी 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 विश्वासानं तुम्हाला पटवून द्या. बघा, यंकिंचितही तुमच्या चित्तामध्ये विचिक इच्छा उत्पन्न होऊ नये. मला तरी वाटते बा तुमच्या मनात तरी विचिक इच्छा नाही आहे. म्हणजे असं म्हणूया आपण की किमान विचिक इच्छा हे बंधन आपल्या मनामध्ये नाही आहे. बाकीचे बंधन तोडायचे आपल्याला, पण किमान विचिक इच्छा आपल्या मनात उत्पन्न होऊ नये. पूर्ण बुद्धांवरती विश्वास ठेवा. और ज्या अर्थी विचार करा, बोधिसत्व, एवढे मोठे महाविद्वान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जुन्या चाली रीती रूढी परंपरेचा त्याग करून बुद्धाला शरण जातात, धम्माला शरण जातात, संघाला शरण जातात. तर काहीतरी असेल ना बुद्ध धम्मामध्ये. उगच का बाबासाहेब धर्मांतर करतात का? उगच बाबासाहेबांनी बुद्ध धर्माला स्वीकार केला का? मला जरी वाटते बुद्ध बाबासाहेबाच्या विद्वत्ते एवढी विद्वत्ता आपल्याकडे सध्या तरी नाही आहे, कोणाकडेच नाही आहे. एवढंच काय, बाबासाहेबाची पायधूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. मग ज्या अर्थी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकार केला, काहीतरी बघितलं असेल ना बुद्ध धम्मामध्ये, काहीतरी बघितलं असेल ना की बुद्ध धम्मच आहे जो माझ्या समाजाचं मंगल करू शकतो, माझ्या समाजाचं कल्याण करू शकतो. बघा, मग ज्या अर्थी बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकार केला, मग आपण का बरं बाबासाहेबाच्या या निर्णयावरती आपण शंका घ्यावी? तर जे जे लोक या विचिक इच्छा या बंधनामध्ये अडकलेले आहे ते कधीच दुःखमुक्त होणार नाही, कधीच नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की हे आपल्या चित्तातील दुसऱ्या प्रकारचं बंधन आहे, मारबंधन आहे, संयोजन आहे. कोणतं? विचिक इच्छा. म्हणजे काय? बुद्ध धम्म आणि संघावरती शंका घेणे, शील समाधी प्रज्ञा या दुःखमुक्तीच्या मार्गावरती शंका घेणे. दान देतात त्याच्यावर शंका घेतात लोक. बघा, विचिक इच्छा कशी आहे बघा. दान देणं त्याच्यावर लोक शंका घेतात. जे लोक ध्यान करतात ना, ध्यान हा प्रॅक्टिकल मार्ग आहे, ध्यान करणं हा प्रॅक्टिकल मार्ग आहे. लोक ध्यानावर सुद्धा शंका घेतात. बघा, सांगा, ही विचिक इच्छा आहे. बघा, म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गावर शंका घेणं ही विचिक इच्छा आहे. तर किमान आपल्यामध्ये तरी ही विचिक इच्छा उत्पन्न होऊ नये. बुद्ध धम्म संघावरती नेहमी श्रद्धा ठेवा. हे जे दुसरं बंधन आहे ज्याला विचिक इच्छा असं म्हटलेलं आहे, तर तो बोधिसत्व आपल्या चित्तातील विचिक इच्छा बंधन तोडतो आणि अशा पद्धतीने हे दुसरं बंधन तो तोडत असतो. त्यानंतर तिसरं बंधन कोणतं सांगितलेलं आहे? तिसरं बंधन आहे शीलवत्त परामर्श. शीलबद्ध परामर्श आणि याचा अर्थ होतो व्रत वैकल्ये कर्मकांडावरती विश्वास ठेवणे. समजला? तिसरं बंधन कोणतं आहे? व्रत वैकल्य किंवा कर्मकांड किंवा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवणे यालाच शीलवत्त परामर्श म्हणतात. आहेत ते लोक? कर्मकांडावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत की नाही? आहेत ना लोक? सगळीकडे तेच आहेत. फक्त बौद्ध लोक तर काही सोडले ना, बौद्ध लोक, बाकी सगळेजण त्या व्रत वैकल्य उपास तापास देव देवता याच्यामध्ये फसलेले आहेत. त्यांना काय वाटते की हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. बघा, त्यांना वाटते की हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. बघा, बस एखाद्या ईश्वराच्या नावाने जप तप करा, नारळ फोडा, फुलहार टाका, यात्रा करा, झालं, ईश्वर माझं भलं करेल, बघा माझं मंगल करेल. याला दुःखमुक्तीचा मार्ग समजतात ते. तर बिचार बघा किती अज्ञानी आहेत. व्रत वैकल्यामध्ये जे लोक फसलेले आहेत, कर्मकांडामध्ये जे लोक फसलेले आहेत, ते लोक किती दुखी आहेत. बरं, बाकीच्यांचं जाऊ द्या, आपले पण लोक आहेत. बरं, आपले लोक हे व्रत वैकल्यमध्ये फसलेले आहेत. त्या विदर्भामध्ये वर्ध्या जिल्ह्यामध्ये टाकडघाट आहे, एक गाव आहे टाकडघाट.
त्या ठिकाणी बौद्ध लोकांनी एक देव बसवलेला आहे, त्याला म्हणतात वित्तू बाबा. मी कधी बघितलं असेल वित्तू बाबा. आम्ही गेलो वा सहज बघायला जाऊ आपण एखाद्या दिवशी, म्हणजे पूजा करायला नाही हो, बघायला जाऊ फक्त. गेलो आम्ही ते तिकडे, तिथं ते सगळं बघितलं आम्ही. त्या वित्तू बाबाच्या नावाने काय व्रतवैकल्य सुरू आहेत. लोक म्हणतात की वित्तू बाबा लई चमत्कारिक होता, व्रतवैकल्य सुरू झाले बघा. आणि काय काय लोकांनी तिथं ते जसं सैलानी यात्रा भरते ना, तशी बौद्धांची दुसरी ही सैलानी यात्रा त्या टाकटघाटला भरते बघा. आणि होणारच तसं, ते होणारच आहे. कारण आपल्याकडे कसं झालेलं आहे, चमत्कार को नमस्कार, हा नियमच आहे आपल्याकडचा. चमत्कार दिसला की लगेच नमस्कार करतात बघा, चमत्कार को नमस्कार, आहे की नाही. पण चमत्कार नाहीच नाही, तर लोक काय म्हणतात, वित्तू बाबा लय चमत्कारी होता म्हणतात, त्याच्या नावाने रुपास तापास केले तर आपलं मंगल होते म्हणतात. लोकांनी गाणे सुद्धा सुरू केले, उद्धरली कोटी कुडे वित्तू तुझ्या जन्मामुळे. आता काय उद्धरली कोटी कुडे वित्तू तुझ्या जन्मामुळे. बघा, म्हणजे एवढा मोठा अंधश्रद्धेचा स्तोम त्या तिथं माजलेला आहे. कर्मकांड सुरू झाले बघा, कर्मकांड. एकीकडे त्या वित्तू बाबाची समाधी आहे आणि दुसरीकडे भगवान बुद्धांचे मोठी बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे बघा. मोठं असं विशाल बुद्ध विहार आहे, बाजूला विहार आहे, त्याच्या बाजूलाच बघा तिथे ते कर्मकांड सुरू झाले आहेत बघा. सगळं पाहिलं की खूप वाईट वाटतं, पण कोण याच्यावरती रोख लावेल. हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे. तर एक दिवस जसं मी म्हटलं ना, सैलानी बौद्धांची सैलानी यात्रा नक्की तिथे भरणार आहे बघा. हे सगळे जे लोक आहेत, हे सगळे लोक शील वत्त परामर्श म्हणजे व्रत वैकल्यमध्ये फसलेले आहेत. हे व्रत वैकल्य करतात. काही काही लोक ग्रह तारेमध्ये फसलेले आहेत. म्हणजे माझं सुखाचं काय, दुःखमुक्ती ते ग्रह तारे आहेत बघा, राहू केतू मंगळ, ते शनी, याच्यामध्ये फसलेले आहेत. हे व्रत वैकल्य आहे. म्हणजे काय आहे, शील वत्त परामर्श. ते आस्था टी व्ही सुरू करतो ना आपण, आस्था आहे. आस्था काय, आस्था की निराशा, आस्था आहे. पण सकाळी सकाळी टी व्ही सुरू केली, तो कोणता तरी एक महाराज येतो बघा त्या टी व्हीवर, त्या चॅनलवरती ते यंत्र दाखवतो एक, आणि काय म्हणतो कि आपके जिंदगी में शनि का प्रकोप है, बुध की दिशा खराब हो गई है और मंगल बुध के ऊपर बैठ गया है. तो ग्रह दिशा खराब है. अगर आपको आपकी ग्रह दिशा ठीक करनी है तो हमारे पास ये यंत्र है. ये यंत्र को अगर आप आपके घर के पूरब दिशा में रखेंगे तो आपके सभी दुख दर्द दूर हो जाएंगे. बोलो बम बोला. असं ते करतात बघा. नीचे दिए गए नंबर, स्क्रीन पर दिए गए नंबर पर कॉल कीजिए, होम डिलिव्हरी. म्हणजे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी. अहो शिकलेले लोक बघा, वकील, इंजिनियर, डॉक्टर, ते लोक होम डिलिव्हरी करतात, बुकिंग करतात आणि मग ते यंत्र मागवतात बघा. आम्हाला दया येते बघा अशा लोकांची. अरे काय हे शिकलेले लोक, म्हणजे शिकून फायदा काय बघा. जर आपण या शीलबद्ध परामर्श याच्यामध्ये जर आपण फसलेलो असेल तर आपल्या शिक्षणाचा फायदा काय आहे. काय फायदा आपला, की जे शिक्षण तुम्हाला अंधश्रद्धाळू बनवते, जे शिक्षण तुम्हाला अंधभक्तिवान बनवते, जे शिक्षण तुम्हाला व्रत वैकल्य कर्मकांडामध्ये फसवते, असं शिक्षण तुमच्या काय कामाचं आहे बघा. तिकडे विदर्भामध्ये अशा लोकांना म्हणतात शिकला पण हुकला, असं म्हणतात बघा. शिकला पण हुकला म्हणजे काय, या कर्मकांडामध्ये फसला, या शीलबद्ध परामर्शमध्ये फसला बघा. आणि मग मला सांगा की जे लोक या शीलबद्ध परामर्शमध्ये फसलेले आहेत ते लोक दुःखमुक्त कसे होतील. ते लोक त्याला दुःखमुक्ती व्यवस्था समजतात. इकडे पापकर्म करायचे आणि तिकडे जाऊन गंगामध्ये डुबकी मारायची, झाले पापकर्म धुतले. असं करतात ना लोक. पापकर्म धुवून म्हणजे गंगा नदीमध्ये डुबकी मारली म्हणतात तर पापकर्म धुतले. रामतीरी गंगा मैली हो गई असं म्हणतात लोक. काय करावं लोक, या शीलबद्ध परामर्शामध्ये लोक फसलेले आहेत बघा. जत्रा करणे, यात्रा करणे, नारळ फोडणे, हारतुरे करणे, कर्मकांड करणे, उपासतापास करणे, व्रतवैकल्य करणे, हेच दुःखमुक्तीचा मार्ग आहे असं समजून तो व्यक्ती त्या मार्गाने जातो. त्यावेळेस बघा तो कधी दुःखमुक्त होत नाही. म्हणून आपल्याला याही बंधनातून मुक्त व्हायचं आहे, या बंधनातून आपल्याला दूर निघायचं आहे बघा. जोपर्यंत आपण या शीलबद्ध परामर्श
म्हणजे व्रत वैकल्ये कर्मकांडामध्ये जोपर्यंत फसलेले आहोत तोपर्यंत आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही. हे 3 प्रकारचे बंधनं आहेत. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि सीलबद्ध परामर्श. एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करत करत, चिंतन करत करत आपल्या चित्तातील हे 3 प्रकारचे बंधनं तोडतो. कोणते कोणते? सक्काय दिठ्ठी, म्हणजे या शरीराबद्दलचा मी आणि माझं हे बंधन तुटते. दुसरं विचिकिच्छा, बुद्ध धम्म संघावर असलेली शंका जे बंधन आहे तेही तुटते. आणि सीलबद्ध परामर्श म्हणजे व्रत वैकल्ये कर्मकांडावरती विश्वास ठेवणं हे सुद्धा बंधन तुटते. आणि ज्यावेळेस बघा आपल्या चित्तातील म्हणजे त्या बोधिसत्वाच्या चित्तातील हे 3ही बंधनं तुटतात त्यावेळेस तो बोधिसत्व दुःखमुक्तीच्या मार्गात श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतो. ही आहे श्रोतापन्न अवस्था. याला म्हणतात श्रोतापन्न अवस्था प्राप्त करणे. म्हणजे काय? तर तो त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झाला, तो आता दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आरूढ झाला आणि आता असंच प्रयत्न करत 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 तो सकृतगामी पण होईल, अनागामी पण होईल आणि अरहंत पण होईल. तुर्तास ही जी अवस्था आहे चित्त अवस्था, श्रोतापन्न अवस्था, ही अवस्था किमान आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ही चित्ताची अवस्था आहे. जसं मी 7 प्रकारची चित्त अवस्था तुम्हाला सांगितल्या, ज्यामध्ये पहिली जी चित्त अवस्था आहे संक्लेश चित्त, की आपलं चित्त या सर्वांमध्ये फसलेलं आहे. रागात, द्वेषात, हे सगळे विकार जे आहेत हे विकार आपल्यामध्ये आहेत. प्रयत्न आपण करत आहोत ना या विकारांना नष्ट करण्यासाठी. तर असंच प्रयत्न करता 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 या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करता 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 आपल्या चित्तसुद्धा या 3ही बंधनांना तुटते. आणि 3ही बंधनं तुटले, नष्ट झाले की आपल्यामध्ये श्रोतापन्न चित्त अवस्था उत्पन्न होते. नंतर जर सकृतगामी चित्त अवस्था आहे, अनागामी चित्त अवस्था आहे, अरहंत चित्त अवस्था आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे पश्चेक बुद्धाची चित्त अवस्था, नंतर सम्यक संबुद्धाची चित्त अवस्था आहे. तर किमान अरहंत चित्त अवस्था प्राप्त करेपर्यंत आपल्याला हे 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सतत कंटिन्युअसली करावा लागत असतो. आणि यालाच म्हणतात दुःखमुक्तीचा मार्ग. तर बघा भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे अनेक लोक झाले की ज्यांनी दुःखमुक्तीच्या मार्गात फळ प्राप्त केलं. म्हणजे असं म्हणतात की जे बघा बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की बुद्धाचं प्रवचन ऐकता 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 एक व्यक्ती धम्मचक्षु उत्पन्न झाला. जसं विशाखा होती, विशाखेने भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला बसली, प्रवचन ऐकता 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 तिच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला. अनाथपिंडात प्रवचन ऐकता ऐकता बसल्या ठिकाणी धम्मचक्षु उत्पन्न झाला. राजा बिंबिसार बुद्धाचं प्रवचन ऐकता 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 बसल्या ठिकाणी धम्मचक्षु उत्पन्न झाला. हे धम्मचक्षु उत्पन्न होणे म्हणजे काय? धम्मचक्षु उत्पन्न होणे म्हणजे हेच श्रोतापन्न अवस्था प्राप्त होणे होय. म्हणजे तो बसल्या ठिकाणी त्या बुद्धाचं प्रवचन ऐकत आहे, प्रवचन ऐकता 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 त्याच्या ती प्रज्ञा विकसित होते आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी समज, अरे सक्काय दिट्ठी हे बंधन आहे तुटते, विचिकिच्छा बंधन आहे तुटते, सीलबद्ध परामर्श बंधन तुटते. 3ही बंधनं तुटतात. बसल्या ठिकाणी बघा त्याच्या धम्मचक्षु उत्पन्न होतो आणि तो श्रोतापन्न अवस्था प्राप्त करत असतो. बघा तर अशी श्रोतापन्न अवस्था प्राप्त करायची आपल्याला, पण चित्त अवस्था प्राप्त करायची आहे. तर असा हा धम्मचक्षु आपल्यामध्ये उत्पन्न व्हावा आणि किमान श्रोतापन्न चित्त अवस्था आपल्यामध्ये पण उत्पन्न व्हावी, याकरिता नेहमी या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करा, चिंतन करा, याला वाढवा. नक्कीच धम्माचं फळ आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने बोधिसत्वाची जी दुःखमुक्तीची अवस्था आहे त्यापैकी जी पहिली अवस्था आहे श्रोतापन्न, तर ही अवस्था चित्त अवस्था आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे समजून घ्यावी आणि यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.